नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर मग काय, श्रावण महिना चालू झाला आहे। आकाशात काळे ढगसुद्धा दाटून आलेत। पावसाच्या थेंबात एक प्रकारची भक्ती आहे, एक शांतता आहे आणि आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार देखील। आपण सर्वजण शिवभक्त आहोत, पण एका छोट्याशा गावात एका गरीब माणसाची कथा आहे, जी तुमचं मन हेलावून टाकेल। चला तर मग ऐकूयात का ती गोष्ट। एक गाव होतं। ते गाव खूप लहानसं होतं। फारसं काही नाही तिकडे, पण राहायचा कांदोबा। फार मोठा माणूस नाही तो, मोठं शेतसुद्धा नव्हतं, ना मोठं घर, पण मन खूप मोठं होतं, कारण त्याच्या मनात एकच देव, महादेव। कांदोबा रोज सकाळी उठायचा। 2 वेळा जेवण मिळत नाही, पण बेलाचं पान मिळालं तरी हर हर महादेव म्हणत मंदिराकडे चालायचा। आणि श्रावण आला ना की त्याचं वेळच वेगळं। उपवास, पावसात भिजून मंदिरात जाणं, शिवलिंगावर बेल ठेवणं, थोडं दूध अर्पण करणं, बस हाच त्याचा श्रावण महिन्याचा नित्यक्रम। आता तुम्ही म्हणाल, यात नवीन काय? नवीन हेच की एकदा श्रावणाच्या पहिल्या सोमवारी खूप जोरात पाऊस आला, अगदी वादळ वारा। सगळी गावं बंद, कोणी घराबाहेर नाही, पण कुटुंबा मात्र एक जुनी फाटकी छत्री घेऊन निघालाच। पाठीवर एक जुना झोळा, हाताला बेल, एका बाटलीत थोडं दूध आणि एका बाटीत थोडा लाह्या। गावात लोक थांबून बघू लागले। अरे कांदोबा, कुठं चाललास? पाऊस आहे, वारा आहे। त्याने एकच उत्तर दिलं, शिवरायाचं मंदिर वाट बघतंय माझी, मी नाही गेलो तर कोण जाईल? शब्द ऐकून लोक चुपचाप झाले आणि कांदोबा गेला मंदिरात। मंदिराच्या गाभाऱ्यात गेला। अंग ओलं होतं, अंगठ्यापासून डोक्यापर्यंत थंडीनं कापत होता कांदोबा। पण तो बसला पिंडीसमोर आणि डोळे मिटून म्हणाला, भोले बाबा, माझं काही नाही, घरात अन्न नाही, अंगावर चादर देखील नाही, पण मनामध्ये तूच आहेस आणि माझं श्रावण फक्त तुझ्यासाठीच आहे। त्या शब्दांमध्ये इतकी श्रद्धा होती की तेव्हा काय झालं माहितीये? मंदिरात एकदम शांत प्रकाश कुठून आला, कोणालाच माहीत नाही। शिवलिंगासमोर थेंब थेंब करून पाणी झरत होतं, जसं गंगा पिंडीवरून झरत असते। कांदोबा दचकलाच। त्याने हात लावला त्या पाण्याला आणि काय आश्चर्य, त्याचं अंग गरम होऊ लागलं, थंडी गायब झाली। डोळे उघडले आणि त्यातून एक आवाज आला, कांदोबा, श्रद्धा हीच पूजा आहे। तू आला म्हणून आज मी उतरून आलो। त्या दिवशी कांदोबाचं आयुष्यच बदललं। शेतात उत्पन्न वाढलं, घरात अन्न भरपूर झालं, पण त्याने गर्व केला नाही। तो त्याच झोळ्यात बेल घेऊन दररोज जात राहिला, पण गावाने मात्र त्याला देवमाणूस मानलं। गावकऱ्यांनी मंदिरात एक कोनाडा बांधला, त्यात कांदोबाच्या अर्पण केलेली लाह्याची वाटी ठेवली। आजही म्हणतात, जर कुणी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी त्या वाटीकडे पाहून भक्तीने शिवाला नमस्कार केला तर त्याच्या आयुष्यात बदल होतो। तर मित्रांनो, श्रावण म्हणजे फक्त उपवास नाही, तो आत्म्याचं स्वच्छ होणं आहे। कधीच सोडू नका श्रद्धा, विश्वास आणि भक्ती। कधी पैशाने नाही, पण प्रेमाने देव प्रसन्न होतो। कांदोबा गरीब होता, पण मनाने श्रीमंत होता, आणि म्हणूनच महादेव त्यांच्यासाठी उतरून आले। आज या श्रावणाच्या पवित्र सुरुवातीला फक्त एक प्रार्थना करा मनापासून, शब्दात नाही, मनातून। शिव तुम्हाला ऐकतील आणि आयुष्य बदलून टाकतील। हर हर महादेव। श्रावणात पहिल्यात तुम्हाला अनंत शुभेच्छा। कांदोबाची ही कथा म्हणजे श्रद्धेची परीक्षा, भक्तीची शक्ती, भोळ्या नाथाच्या करुणेचं जिवंत उदाहरण आहे। आज आपण आधुनिक जगात वावरतो, प्रत्येक गोष्ट पैशात मोजतो, प्रत्येक गोष्ट वेगात पाहतो, पण श्रद्धा ही पैशावर नाही, मोबाईलवर नाही किंवा सोशल मीडियावर देखील नाही। ती मनातून असते, शुद्ध, निस्वार्थ। कधी वाटतं देव आहे का, ऐकतोय का? पण तुम्ही लक्षात ठेवा, देव नेहमी ऐकतो, पण तो ऐकतो मौनातले शब्द, हृदयातील आर्तता आणि डोळ्यामधील श्रद्धासुद्धा।
कधी वाटलं की तुमच्यावर संकट आहेत, कोणीच साथ देत नाही, मागे वळून पाहिलं तर कोणीच उभा नाही, तेव्हा फक्त एकदा डोळे मिटा, मनातून हर हर महादेव म्हणा. तुम्ही जिथे उभे असता तिथे शंकर उभे असतात. ते तुमच्यासोबत आहेत. फक्त आपल्याला वाट बघावी लागते आणि ती वाट श्रद्धेची असते. श्रावण महिना हा फक्त उपवासाचा नाही, तो आत्मशुद्धीचा, भक्तीचा आणि आपण आपल्या अंतरात्म्याशी जोडले जाण्याचा काळ आहे. या वर्षी श्रावणात कुटुंबासारखी श्रद्धा ठेवा, न मागता प्रार्थना करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते. श्रद्धा असेल तर देवसुद्धा हात जोडतो आणि भक्ती असेल तर पाण्यालाही अमृताची ताकद येते. चला तर मग या श्रावणातला आपली मन शुद्ध करूया, मनापासून शिवाला नमस्कार करूया, भोलेनाथाला आपल्या सर्वांवर कृपा करू, हीच प्रार्थना. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्रावण मासारंभाच्या तुम्हा सर्व भक्तांना, तुमच्या परिवाराला शिवकृपेची गंगा सदैव वाहत राहो. हर हर महादेव.